वसमत तालुक्यातील मोजी बळगाव येथे जिल्हा परिषद प्रथम शाळेमध्ये स्वर्गवासी समिंद्रबाई किशनराव नवले यांच्या तृतीय पुण्य स्मरण दिनानिमित्त मोफत मुख व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वही पेनचे वाटप करण्यात आले। या महाआरोग्य दंत शिबिराचा लाभ गावातील नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी घेतला। स्वर्गवासी समिंद्रबाई किशनराव नवले यांच्या तृतीय पुण्य स्मरण दिनानिमित्त गावामध्ये एक अनोखा उपक्रम राबवून नवले परिवाराच्या वतीने व गावातील गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली। या शिबिरामध्ये वसमत शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संकेत लोखंडे यांनी गावातील नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांना मोफत उपचार व त्या उपाय दंतरोग यावर निदान केले। स्वर्गवासी समिंद्रबाई किशनराव नवले यांच्या तृतीय पुण्य स्मरण दिनानिमित्त गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श श्रद्धांजली वाहिली। निमित्त आम्ही एक उपक्रम राबवला आहे। दंतरोग तज्ञ डॉक्टर लोखंडे सर त्यांना बोलवून आपण ते कोणाला दाताची प्रॉब्लेम आहे, कोणा दाताचं किंवा तोंडाचा काही प्रॉब्लेम आहे ते सर्वांना आपण सांगितलं आणि सरांनी जे गायडन्स दिले त्याप्रमाणे सर्व हे केले। इतरत्र खर्च न करता एक समाजाला आदर्श उपक्रम राबविण्यात आला, त्याबद्दल काय सांगाल? बाकी खर्च करण्यापेक्षा हे जे समाजकार्य होणार आहे आणि जे कुणाला हे समजा कोणी जाऊ शकत नाही, साधारण माणूस तिथं लांब वगैरे जाऊ शकत नाही, बसमधला वगैरे करू शकत नाही किंवा ते वयस्कर माणसं असतात की त्यांना हे उपक्रम लाभदायक ठरला आहे की त्यांच्यासाठी हे कसं आहे, बसमधला जायचं तिथं तपासणी करायची, हे आपण मोफत दंतरोग तज्ञ लोखंडे सरांना आणून हे उपक्रम राबवण्यात आलेला आहे। ठीक। आपल्याकडं जे आहे आज समिंद्राबाई नवले यांच्या पुण्यतिथी निमित्त नवले परिवारानं मला बळेगावमध्ये बोलवलं होतं। मी संकेत पंडितराव लोखंडे, डॉक्टर वसमतमध्ये आपलं दातांचा दवाखाना आहे, तर आज यांच्या कार्यामुळे आपण बळेगावमध्ये आलेलो आहे। तरी आज सर्व विद्यार्थ्यांचे तपासण्या झालेल्या आहेत, त्यांना ब्रश कसे करायचं हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। कारण हेच ज्या जुन्या किंवा नवीन विद्यार्थी आहेत यांचे जे जडणघडण आहे ती थोडीशी वेगळी पद्धती आहे, तर त्यांना आपल्याला माहीत नसते की ब्रश कसा करायचा किंवा काय नाही, तर त्या गोष्टी आपण आज बऱ्याच विद्यार्थ्यांना समजून सांगितलेल्या आहेत। आणि त्यानंतर म्हणजे पॅरेंट्स वगैरे असतात त्यांना पण आपण योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे, त्यांना काय करायचं काय नाही, किंवा ज्यांना माहीत नसते की दातांची निगा कशी राखायची त्या पण सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगितलेल्या आहेत। तरी आज एक साधारण आपल्याला 30-40 लोकांची तपासण्या झालेल्या आहेत किंवा काही लोक जे आपल्या शेतामध्ये कामामध्ये व्यस्त असतात त्यांना पण आपण निरोप पोहोचवलेला आहे। भैयांनी जे आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे गावामध्ये सर्वांना, तर त्यांच्यामार्फत जे भविष्यामध्ये पण येतील काय करतील तेव्हा आपण त्यांना निश्चितपणे आपण त्यांना मार्गदर्शन देऊ आणि त्यांना योग्य सल्ला पण देऊ त्यांना। आज आपल्या या शिबिरामध्ये काय काय उपचार निदान झालं? आता आपण आज बऱ्याच लोकांमध्ये कसं होतं की त्यांना कीड लागलेली होती, तर त्यांनी कसं केलं होतं की ते दात वगैरे जे आहेत ते साफ न करता किंवा ते तसे ठेवून दिलेले आहेत। तर कसं असतं, एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा एखाद्या जागेवर ठेवून देतो आपण, काही समजा लोखंड आहे तर ते एखाद्या जागेवर पडून राहिलं तर ते गंजतं, तर त्याच हिशोबाने जर एखादा दात पडलेला आहे त्याचे आपण जर काढले नाही किंवा त्याची आपण काळजी नाही घेतली तर ते दातांचं कसं होतं की ते तुम्हाला खाली काही ना काहीतरी इन्फेक्शन करतात, हिरडीमध्ये तुम्हाला सूज येऊ शकते, त्याच्यानंतर पू होतो आणि मग पेशंट म्हणतात आम्हाला की सर मला गाल सुजला किंवा काही झालं, तर ते आपण पेशंटला सगळ्या सांगितलेलं आहे। दात बसवायचे किंवा दात काढायचे, त्याच्यानंतर आपल्याला जे आहे नसेचे उपचार, दातांचे जे उपचार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पेशंटला आज सांगितलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जर एखाद्या पेशंटमध्ये काही ॲलर्जी असेल किंवा कशा गोळ्या काय करायच्या, कारण कसं असते काही जे वृद्ध पेशंट असतात त्यांच्यामध्ये त्यांना माहीत नसते की आम्हाला झालेलं काय आहे किंवा त्रास काय होते। जे आज नवले भैया यांच्या मार्फत आपण जी गोष्ट केलेली आहे ती पेशंटला तुम्हाला झालंय काय ही महत्त्वाची गोष्ट आहे कळणं, त्यानंतर मग उपचार आपली ही सेकंडरी गोष्ट झाली। तर मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगून आपण आज प्रत्येकापर्यंत हे पोहोचवलेलं आहे। निदान करायचं असलं आपला पत्ता कुठे भेटावं लागलं आपल्याला जे आहे तर ते श्री मल्टीस्पेशालिटी दातांचा दवाखाना, बहिर्जी कॉलेज रोड, वसमत येथे तुम्ही येऊन आपले जे निरोग आहेत किंवा जे आपल्याला त्रास आहे त्याचे निदान करू शकतात तुम्ही। विवेकानंद हॉस्पिटल जरी म्हणलं तरी लोकांना समजून जाईल, आपल्या बेंडेसरच्या इथं आहे क्लिनिक।